नमस्कार. आपल्या उजनीधरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 4 फेब्रुवारी 2026. खरं तर ही आनंदाची बातमी आपल्या उजनीधरण परिसरातील भीमा नदीच्या काठाच्या शेतकऱ्यासाठी देण्याची ही वेळ आली आहे. आज दुपारनंतर म्हणजे 4-5 वाजच्या नंतर आपल्याला अपडेट देण्याची गरज पडली. अखेर उजनी धरणातून पाणी सोडण्याचा भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय झालेला आहे. कदाचित इलेक्शन तोंडावर आहे. आपल्या मागणीला यश आल्यासारखं वाटतंय. आपण वारंवार भीमा नदीतून पाणी सोडण्याची मागणी केली होती. शेतकरीची मागणी होती, परंतु जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शन डोळ्यासमोर असल्यामुळं राजकारण्यांनी किंवा उजनी धरण प्रशासनाने राजकारणाचा फायदा उचलण्यासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय अखेर घेतलेला नाही, घ्यावा लागला. कारण शनिवारी मतदान आहे. त्या अगोदर पाणी नाही सोडलं तर नदीकाठची लोक नाराज होतील आणि मतदान करणार नाहीत, असा कदाचित त्यांचा म्हणजे अंदाज असेल, कायच असेल. त्यामुळं उजनी धरण प्रशासन आणि शासन यांना उजनी धरणातून नदीतून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आज दुपारी 4च्या नंतर तो मेसेज ग्रुपवर आलेला आहे की उद्या सकाळी 8 वाजल्यापासून उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पहिल्यांदा वीज निर्मिती केंद्रातून म्हणजे पॉवर हाऊसमधून 16 क्युसेकचा विसर्ग सोडण्यात येणार आहे आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं तो विसर्ग वाढवण्यात येईल. खरं तर काल आपण आज सकाळी बातमी केली होती की उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याचा कोणताही विचार नाही. त्यावर आपण वारंवार मागणी केली होती, पाणी सोडावं. शेतकऱ्याची मागणी होती, नदीच्या किनारी असणाऱ्या बऱ्याच शेतकऱ्याची मागणी होती. त्यामुळं उजनी धरण प्रशासनाला हा निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. उद्या सकाळी 8 वाजल्यापासून उजनीतून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय झालेला आहे. उद्या सकाळी 8 वाजता उजनीतून पॉवर हाऊस मार्फत 16 क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडण्यात येणार आहे आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यानं तो वाढवण्यात येणार आहे. उजनीतून सध्याला कालवा, बोगदा, सेनामाडा उपसा सिंचन, दहेगाव उपसा सिंचन एवढा विसर्ग चालू असताना त्यातच आता उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्याचा निर्णय झालेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यासाठी ही खरं तर आनंदाची गोष्ट आहे. हीच आनंदाची बातमी देण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ थोडासा उशिरा असेल, परंतु निरोप मिळाल्यानंतर हा व्हिडिओ करतोय. लोकांपर्यंत आनंदाची बातमी जावी म्हणून करतोय. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.